नमस्कार मित्रांनो, मी रवी घोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण दररोज वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारत असतो. कधी मी एकटा असतो, कधी शैलेशला सोबत घेऊन असतो. जसा वेळ भेटेल शैलेश, तसा आपल्याला तो जॉईन होत असतो. आज आपण संध्याकाळच्या वेळेला शूट करत आहोत म्हणून तो आपल्याला जॉईन झालेला आहे. आपण असंच एका गोष्टीवरती बोलणार आहोत, जे गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला त्याला कामं येते. आता जसं 2025 जवळ आलाय, तर 1 जानेवारीला तुम्ही वेगवेगळे निष्कर्ष घेसाल, एक वेगवेगळे डिसिजन घेसाल. अशा खूप गोष्टी चालू असतात आपल्या आयुष्यात ज्या आपण करत असतो. पण त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे असतं, समजा कुणाला काय असतं, की मला एखादा व्यवसाय टाकायचा आहे. बरोबर? बरोबर सर. आता जसं तुझा निर्णय आहे, की मला या ठिकाणी जॉब करायचा आहे आणि मला तिथले पूर्ण एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. बरोबर आहे? बरोबर. पण हा गेला, 1 महिना जॉब केला आणि लगेच तुला एक्सपिरियन्स येणार आहे का? नाही. नाही. कारण काय, की कोणतीही गोष्ट आपल्याला वेळ मागते आणि हाच आपल्या आजच्या व्हिडिओचा शीर्षक असणार आहे. कारण वेळ हा प्रत्येकाकडे असतो, फक्त तो द्यायचा कुठे हे आपल्याला समजत नसतं. बरोबर. किंवा आपण एखादी गोष्ट करतोय आणि ती अगदी थोड्या वेळातच आपण म्हणतो ही सक्सेसफुल होत नाहीये, ही गोष्ट साध्य होत नाहीये. आता आपण दुसरं काहीतरी करूयात. परंतु काय होत असतं, की आपल्याला प्रत्येक गोष्टीला हा वेळ द्यावाच लागतो. बरोबर? जसं शैलेशला एक्सपिरियन्स घेण्यासाठी वेळ हा द्यावाच लागणार आहे. लागणार आहे. त्याशिवाय काहीच खरं नाहीये. त्याच्याकडनं ते गोष्ट साध्य होणारच नाही, जोपर्यंत तो त्या गोष्टीला वेळ देणार नाही. बरोबर? बरोबर म्हणता. तुला काय वाटतं बरं वेळ देण्याविषयी? वेळ देण्याविषयी मला असं वाटतंय, की कोणत्याही गोष्टीत चुटकी वाजवायला भेटत नाही. बरोबर की नाही सर? बरोबर, बरोबर. त्याला वेळ देण्याचं कारण म्हणजे कसं, की थोडासा अभ्यास करणं, त्याच्यावर निष्कर्ष काढणं, आपण वेळ देणं आणि वेळेचा बी वेळ काढणं. बरोबर? वेळेचा बी वेळ काढणं म्हणजे कसं, बरोबर. की समजा आपण एक काम ठरवलं, की मला ना सकाळी उठून काम करायचंय. बरोबर की नाही? की मला लॅपटॉपचं काम आहे वगैरे असं-असं करायचंय. त्याविषयी आपल्याला म्हणायला गेलं, एक्झाम्पली हे बघा, 7 वाजता उठायचं आपण ठरवलं होतं. तो एक वेळ होता. बरोबर की नाही? पण आपण 8ला 9ला टाळाटाळ करतो. म्हणजे ते वेळेला किंमत देत नाही, असं म्हणायचं मला. तुम्ही वेळ जे 7चा ठरवलाय ना, 7च्या 7 वाजताच तुम्ही काम ठरवलं पाहिजे आणि तेव्हाच केलं पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे. म्हणजे हा हा 2 प्रकारची वेळ देणं आहे. हा जो वेळ देणं म्हणतोय, की तुम्ही जर एखाद्या गोष्टीला वेळ द्यायचं ठरवलंय, की मी या गोष्टीला 7 ते 8 टाईम देणार आहे, तर तुम्ही तिला 7लाच टाईम दिला पाहिजे. बरोबर. असं याचं म्हणणं आहे, की हो, अशा हो. प्रकारे वेळ देणं आहे. येस. आणि मी जे बोलत होतो ते वेळ देणं वेगळं होतं. म्हणजे वेळ देणं गरजेचं आहे. कोणता का असो, बरोबर आहे. एखाद्या गोष्टीला जर 7चा वेळ दिला, आपण तिला 7लाच द्या. पण मी जो वेळ देणं म्हणलो होतो, की तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची आहे, बरोबर. तर तुम्हाला ती एका दिवसात साध्य होणं शक्य नाहीये. बरोबर? एका रात्रीत जग किंवा विश्व निर्माण होत नाही. नसतं. त्याला वेळ हा द्यावाच लागतो. लागतो. बरोबर. बरोबर? तर प्रत्येक गोष्टीला तुम्ही नक्कीच वेळ द्या. तुम्हाला जर तुमचं शरीर चांगलं बनवायचं आहे, तर तुमच्या शरीराला तुम्हाला वेळ द्यावाच लागणार. नाहीतर तुम्ही जिममध्ये जासाल, कुठे जासाल आणि तुम्ही म्हणसाल, की मी प्रोटीन खाईल आणि लगेच बॉडी बनवल. नाही. अजून स्टेरॉइड घेईल आणि लगेच बॉडी बनवल. नाही. प्रोटीननं तर तुमचं बॉडी लगेच बनणार नाहीये. जिमनं देखील लगेच बनणार जसं नाहीये. सर तुम्ही उदाहरण देताय, की बॉडी बनवायचं, बॉडी बनायला वेळ लागतो आणि त्या वेळेचं म्हणजे म्हणायला गेलं, की कमीत कमी त्याला 3-4 वर्ष वेळ लागतात आणि त्याची Correct. कन्सिस्टन्सी असल्यानंतर तेव्हा कुठेतरी ती बॉडी बरोबर. बनते आणि तेव्हा त्याचा रिझल्ट भेटतो. आणि बऱ्याचदा म्हणतात, की स्टेरॉइडनं होईल. पण ते किती दिवसासाठी? आपल्याला एखादी गोष्ट अचीव्ह करायची, ती काही 10 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी किंवा 2 महिन्यासाठी नाही. ती आयुष्यभरासाठी अचीव्ह करायची आहे आणि तिचा साइड इफेक्ट आपल्या शरीरावर झाला नाही पाहिजे किंवा साइड इफेक्ट कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर झाला नाही पाहिजे. त्यासाठी त्या गोष्टीला जितका वेळ लागतोय, तेवढा द्यावाच लागेल. बरोबर. त्याशिवाय ते जमणार नाही. एखादा कोर्स करतोय, तो जर पाठ पास होऊन झाला आणि एक जण 4 वेळेस नापास झाला, तो पास आउट झाला, तर पाठ पास होणाऱ्यापेक्षा 4 वेळेस नापास होणारा जास्त हुशार असणार. बरोबर. माझ्या मते ते बरोबर म्हणताय तुम्ही सर. आहे की नाही? कारण की तो खूप मल्टिपल टाइम्स टाइम देऊन बघून त्याच्यावर निष्कर्ष काढून अभ्यास करतोय. बरोबर? बरोबर. म्हणजे ज्या व्यक्तीने एकदाच अभ्यास करून पास झालाय आणि हा 4 वेळेस नापास झालाय, 2 वेळेस पास झालाय, म्हणजे 6 वेळेस त्याचा प्रॅक्टिस झालेली आहे. तो त्याच्यापेक्षा हुशार नक्कीच असणार. बरोबर? बरोबर सर. म्हणून ज्या गोष्टीला असं म्हणत नाही तुम्ही नापास व्हा. मी एक्झाम्पल दिलं एक फक्त, की
असं नाहीये की एखादी गोष्ट एका दिवसात आपल्याकडनं साध्य होईल. प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगळीच असते. हम्म, प्रत्येक जण सारखा नसतो. हम्म, जर एखाद्या गोष्टीत व्यक्ती 4ला उठतोय म्हणजे तुम्ही 4लाच उठायला पाहिजे असं नाहीये. तुमची कॅपॅसिटीच नसेल 4ला उठायची. तुम्ही जर झोपतानाच 1ला झोपताय, तुमचं काम इतकं लेट होतंय आणि तुम्ही 4ला कसे उठू शकाल? शक्य नाही. बरोबर? नाही. त्यामुळे स्वतःवरती जबरदस्ती नाही करायची. हम्म, जे नियम आहेत त्यानुसार चालायचं. तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल. हो. बरोबर? तुम्ही एखादा पेपर देताय, कलेक्टरचा पेपर असू द्या, PSIचा पेपर असू द्या, अजून कशाचा Banking पेपर असू वगैरे द्या, बरोबर? example, बँकिंग हा. असू द्या. तुम्हाला त्या गोष्टीला वेळ हा द्यावा लागेल. हम्म, त्याच वेळेस तुम्ही ती गोष्ट अचीव्ह करू शकता. बरोबर. बरोबर? तसं मी मला ज्या गोष्टी अचीव्ह करायच्या त्या गोष्टींना विशिष्ट वेळ देतो. हो. मी एका दिवसात मला त्या गोष्टी माझ्याकडून होतील, करेल असं कधीच नाही विचार करत. मला माहिती आहे ही गोष्ट आहे. 2 दिवसात नाही होणार, 4 दिवसात नाही होणार, 5 दिवसात नाही होणार, पण ती नक्कीच होणार. त्याचं एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. पंढरपूरला गेलेत तुम्ही, तर आता त्यांनी भरून काढलं ॲक्चुअली. प्रभूंचे म्हणजे विठ्ठल रुक्माईंचे ज्यावेळेस तुम्ही चरण बघसाल, ते भरलंय त्यांनी. अगोदर तिथं स्पर्श करण्याची परमिशन होती, बरोबर? इतके जण तिथं भक्त पाय पडायला द्यायचे, पाय पडायला द्यायचे, पाय पडायचे, डोकं टेकू टेकू देवांचे पाय झिजले होते. बरोबर? बरोबर. म्हणजे त्याला वेळ किती लागला? हम्म, असं असतं की तुम्हाला वेळ द्यावा लागतो कोणत्याही गोष्टीला. तेव्हा ती गोष्ट दगडालाही मूर्तीमध्ये कन्वर्ट करता येतं, पण त्याला वेळ हा द्यावा द्यावाच लागत असतो. लागतो. म्हणजे इतकं सोपं गणित आहे की तुम्ही जी गोष्ट करताय तिला पुरेसा वेळ द्या. तिला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ द्या. नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होसाल. त्याच्यात एक छोटी गोष्ट उदाहरण मी देऊ शकतो सर, हम्म. की असं म्हणजे देव असो का धर्म असो का कोणताही म्हणजे हा जगातला कोणताही हा युनिवर्स सुद्धा असो, तुमचा 1 मिनिट सुद्धा वापस कोणी आणू शकत नाही. हे परिपूर्ण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. हम्म. वेळेचा योग्य वापर असणं बरोबर. गरजेचं आहे. हो. आपला विषय आहेच की आपण प्रत्येक गोष्टीला जेवढा वेळ लागतो तेवढा नक्की द्या. हम्म. शॉर्टकट मार्ग अपनावू नका आणि गडबड करू नका. कदाचित तुम्ही यशाच्या दरवाजापाशी जाऊन ठेपसाल आणि तुम्ही म्हणसाल की नाही यार हे होतच नाही आणि वापस निसाल. दरवाजा उघडाचा राहून जाईल. त्यासाठी जी गोष्ट करताय त्या गोष्टीला पुरेपूर वेळ द्या आणि आयुष्यात यशस्वी, सक्सेसफुल आणि विकसित व्हा. बरोबर आहे. बरोबर? येस सर, येस. मी मानतोय आम्ही जे बोलतोय ते आशा करतो की तुम्हाला सर्वांना समजलं असेल की वेळ देणं प्रत्येक गोष्टीला जेवढा पाहिजे तेवढा का गरजेचं आहे ते. म्हणून तुम्ही उद्यापासनं काय आजपासूनच ज्या गोष्टीला वेळ देताय, ज्या गोष्ट करताय तिला जितका पुरेसा वेळ आहे तेवढा द्या. गडबड करू नका आणि ती गोष्ट साध्य करा आणि आयुष्यात यशस्वी व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.